नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। ग्रामीण भागाचं दुःख काही वेगळंच असतं, त्यातही शेतकरी आणि शेतमजूर यांचं दुःख काही वेगळंच असतं। अशीच ज्वलंत घटना घडलेली आहे। अगदी सत्य आहे की मच्छिंद्र आहिर यांचे नातू आणि यांची सुनबाई ह्या शेतामध्ये जात असताना जेव्हा शेतातून रस्ता असतो, कधी काट्याकुट्यांचा रस्ता शेतकरी आणि मजूर वर्गाला तुडवत जावं लागतं, तर कधी चिखलांचा, कधी भरत्या वाहत्या नदीतून, तर कधी ओढ्या नाल्यातून जावं लागतं। कधीही असं म्हणता येत नाही की आज नदीला पूर आलेला आहे म्हणून शेतातलं काम थांबवता येईल। अशा घटनेमध्ये जीवाशी अगदी खेळ खेळावा लागतो, पण कष्ट करावेच लागत राहतात। कधी कधी प्राणावर बेततं, जीवावर बेततं, तर ही मात्र कष्ट सोडता येत नाहीत। कुणाल आहिर याची आई आणि हा 4 वर्षाचा कुणाल शेतामध्ये जात होते। आई डोक्यावरती टोपलं घेऊन पुढे चालत होती। काट्याकुट्यांचा, गवतांचा आणि चिखलाचा रस्ता तुडवत होती। मागे चिमुकला 4 वर्षाचा कुणाल चलत होता। आता हे चलत असताना लहान मुलं असतात, 4 वर्षाचा मुलगा चिखलातून, गवतातून किती वेगाने चालणार आहे, म्हणून आई पुढे चालते आहे कामाच्या ओढीने, बाळ मागे चालत आहे। चलता चलता बाळाचं आणि आईच्या मध्ये अंतर पडतं। जेवढा अंतर वाढत जातं, आई आपल्या कामाच्या ओढीने पुढे पुढे चालत राहते, बाळ छोट्या छोट्या पावलांनी मागे मागे चालतं। जेव्हा अंतर पडतं, ऊसाच्या शेताचा रस्ता लागतो। कधी कधी दोन्ही बाजूने ऊस असतो, मधातून छोटासा पाऊल रस्ता असतो, तिथून जावं लागतं। अशीच कुणालची आई पाऊल रस्त्याने जात असताना बाजूच्या ऊसाच्या शेतामध्ये एक वाघ बसला होता। आता वास्तविक पाहता ऊस आणि केळी यांच्या शेतामध्ये वाघाचा संचार वाढलेलाच असतो। नेहमीच वाघाचे शेतकऱ्यांवर हल्ले झालेले आपण पाहिलेले आहेत, आजही पाहतच आहोत। वन्य प्राणी, रानडुकर हे ऊसाच्या आणि केळीच्या शेतामध्ये नेहमीच बसलेले असतात आणि त्यांना त्या ठिकाणी लपण्यासाठी चांगला वाव मिळतो। शेतकऱ्यांना जर कोण आला तर ते पटकन हल्ला करतात शेतकऱ्यावरती। अगदी असंच झालं। कुणालची आई समोर जाते जाते आणि कुणाल आणि त्याच्या आईच्या मध्ये थोडंसं जास्त अंतर पडतं। मागून वाघ अचानक त्या ऊसाच्या शेतातून येतो आणि कुणालवरती हल्ला करतो। कुणालला पकडतो आणि पुन्हा ऊसामध्ये, घनदाट ऊसामध्ये घेऊन जातो मध्ये। आता ऊस आणि केळीचे शेतं असे आहेत की माणसाला मध्ये सुद्धा शिरता येत नाही, प्रचंड अंधार दिसतो। अशा ठिकाणी वाघ घेऊन जातो, पण त्याच वेळेस मात्र आता वाघाचा हल्ला आहे। मग कुणाल प्रचंड जोरात ओरडतो की ज्यावेळेस वाघाने झडप घेतली कुणालवरती। आता हे छोट्याशा बाळाची किंचाळी ऐकायला आल्यानंतर आईचा हंबरडा फुटतो। बाजूला शेतामध्ये आजोबा काम करायलेले असतात, मच्छिंद्र आहिर, तर यांच्या कानावरती नातवाची किंचाळी ऐकल्याबरोबर ते जेव्हा कानावरती जशी नातवाचा आवाज पडतो तसेच ते धावत येतात, शेतामध्ये शिरतात। पाहतात तर समोर वाघ आहे आणि वाघाच्या तोंडामध्ये, अक्षरशः वाघाच्या जबड्यामध्ये आपला नातू आहे। अगदी काळजाचा ठोका, अशी धडकन काळीज होईल अशी ती घटना होती आणि ती पाहिल्याबरोबर आता त्या ठिकाणी तर जो वाघाजवळ जाईल त्याच्यावरती हल्लाच होईल, त्याचं जीवन तर संपेलच हे निश्चित आहे, कारण तो वाघ होता, साधा प्राणी नव्हता। परंतु हे आजोबा होते, एका जीवाची पर्वा करत नाहीत। काही झालं तर ते स्वतः सांगतात की मला माझ्या जीवाची पर्वा नव्हती, काही झालं तर माझा नातू वाचला पाहिजे, हे एकच माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं, मला बाकी काहीही दिसत नव्हतं। म्हणून वाघावरती झडप घेतात आजोबा, थेट वाघाशी झुंजतात आणि वाघाशी झुंजत यशस्वी ठरतात की आपल्या नाताला त्या वाघाच्या तोंडातून ओढून घेऊ शकतात। तसंच जखमी झालेलं बाळ, आई, आजोबा सगळे मिळून पळत दवाखान्यामध्ये घेऊन जातात। दवाखान्यामध्ये घाईघाईने लगबगीने घेतात, तर डॉक्टर त्या बाळांवरती उपचार चालू करतात। बाळ सुखरूप परततं, पण आजोबाच्या हिमतीला मात्र उभ्या देशाने सलाम ठोका, उभ्या विश्वाने सलाम ठोका। मृत्यू समोर आहे, समोर वाघ आहे। आपण जर वाघासोबत झुंजायला सुरुवात केली तर आपलं मरण निश्चित आहे, हे डोळ्यासमोर दिसत असूनही त्या ठिकाणी कसल्याही आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या नातवासाठी वाघाशी झुंज देणाऱ्या आजोबाला खरंच त्रिवार सलाम आहे। समाजामध्ये अशी माणुसकी जपणारी आणि स्वतःचा जीव गेला तरी बेहत्तर पण दुसऱ्याला जीवदान मिळालं पाहिजे अशी माणसं समाजामध्ये पाहायला मिळतात, तेव्हा खरंच धन्यता वाटते। सत्यवादी, इमानदार, प्रामाणिक, कष्टाळू माणसं जेव्हा त्यांच्यामध्ये खरोखरच देव उभा राहिलेला दिसतो, त्यांच्यामध्ये ईश्वराचं दर्शन होतं। असेच मच्छिंद्र आहिर हे आजोबा कुणालचे, यांना खरंच सलाम आहे। जय हिंद, जय भारत।